मुख्यमंत्री 24 तास अवेलेबल राहायचे. 24 तास. म्हणजे मला आठवते की मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असताना एक दिवशी लिंगायत समाजाचा विषय जे डेलिगेशन माझ्याकडे 11 वाजता आलं आणि अर्जंटचा विषय होता, त्याचा ओबीसी समावेश करायचा. तर मी रात्री 1 वाजता देवेंद्रजीला फोन केला. त्यांनी 2 वाजता मला बंगल्यावर बोलवून तो विषय समजून घेतला आणि दुसऱ्याच दिवशी उपसमितीची बैठक लावून मागासवर्गीय आयोगाकडे तो रेफर विषय केला. इतकी तातडीने आणि संवेदनशीलता प्रत्येक समाजाबद्दल ओबीसींच्या त्यावेळेस आमची होती आणि म्हणून त्यावेळेस सुप्रीम कोर्टात हा विषय चालू होता. पण तो सुप्रीम कोर्टामध्ये वेळोवेळी आम्ही आमची बाजू मांडून त्या विषयाला कुठेही धक्का लागू दिला नाही. सुप्रीम कोर्टाने त्यानंतर हा विषय दिला होता की जेव्हा शेवटचा पिरियड होता, जेव्हा आचारसंहिता लागणार होती, त्या पिरियडमध्ये सुप्रीम कोर्टाने आम्हाला विचारलं की बाबा ह्या ओबीसी आरक्षणाचं तुम्ही हे कशाच्या आधारावर, तर याचा इम्पिरिकल डाटा किंवा याचं आम्हाला काही ऑथेंटिक पाहिजे. त्यावेळेस आम्ही सुप्रीम कोर्टात दिलं होतं की इलेक्शन होता बरोबर आम्ही याचं मागासवर्गीय आयोग स्थापन करून याचा इम्पिरिकल डाटा आम्ही लवकरात लवकर तयार करून सुप्रीम कोर्टाच्या समोर आम्ही सादर करू. परंतु दुर्दैवानं आमचं शासन राहिलं नाही आणि हे नाकर्ते शासन तिथं जाऊन बसलं आणि त्यानंतर 13/12/2019 आम्ही वेशीला टांगणार. यांनी या 15 महिन्यात काय काय केलं, सगळ्या समाजाकडे दुर्लक्ष केलं, शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं. करायचं काय होतं की यांना आदेश सुप्रीम कोर्टाने स्पष्ट आदेश दिला होता, यांना मागासवर्ग आयोग स्थापन करायला पाहिजे होता आणि 7-8 सोडून 10 एजन्सी लावायला पाहिजे होता जनगणनेसाठी. जनगणनेची मागणीसुद्धा मी मागच्याच अधिवेशनात केलेली आहे, त्याच्या पूर्वीच्या अधिवेशनात केलेली आहे की जनगणना महाराष्ट्राची ओबीसीचा इम्पेरिकल डाटा तयार करणे, महाराष्ट्रानं ओबीसीची जनगणना करावी. का केली नाही यांनी 15 महिन्यामध्ये? बरं, यांचं असं केंद्र शासन प्रत्येक यांचाच विषय झालेला आहे. काही झालं की केंद्र शासन ही जबाबदारी कोणाची ती? केंद्र शासन ठीक आहे, केंद्र शासन जनगणना करत नाही, तो देशाचा विषय. पण तो तामिळनाडू शासनानं स्वतः जनगणना ओबीसींची करून जे आरक्षण आहे ते टिकवलेलं आहे. मग आमची मागणी तीच होती की सुप्रीम कोर्टानं आदेला. दुर्दैव एवढंच की आमचं शासन गेल्यानंतर आदेश आला, त्यामुळे यांचं काम होतं. आम्ही हे वेळोवेळी सूचना माननीय वडेट्टीवार ओबीसी मंत्री यांच्याशी बोललो की लवकर करा जनगणनेची, हे करा. विधानसभेची माझी स्पीच आहे त्याच्यावर की जनगणना करा, आम्ही रात्रंदिवस तुमच्यासोबत काम करायला तयार आहे. 7-8-10 एजन्सी नेमल्या असत्या, 2-3 महिन्याचा विषय आहे. 2-3 महिन्यामध्ये जनगणना झाली असती ओबीसींची आणि तो डाटा जो आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये गेला असता तर आज ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नसता. आणि म्हणून इतकं आता ते शब्द मला काही सुचत नाही, कारण मी ते खालच्या दर्जाचे शब्द माझ्या तोंडात येत नाहीत, त्यामुळे मला ते शब्द वापरता येत नाही. पण एवढंच म्हणे नाकर्ते, निर्लज्ज आणि असंवेदनशील, गंभीरता नसलेले सरकार आहे. यांनी ओबीसीचं आरक्षण घालून बसलेलं आहे. आणि आजही ओबीसींच्या आरक्षणाबद्दल आमचं आजच म्हणणं आहे, अजूनही म्हणणं आहे की अजूनही वेळ गेलेली नाही. सुप्रीम कोर्टानं याही निकालामध्ये आदेश दिलेला आहे, निर्णय दिलेला आहे की ओबीसीची आम्हाला ऑथेंटिक इम्पिरिकल डाटा तयार करून आमच्यासमोर सादर करावा, तोपर्यंत आरक्षण रद्द करा. आजही यांनी प्रोसेस तातडीनं, अजून 2 दिवस झाले, ते फक्त काय तर मला ते एक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षांचं स्टेटमेंट की नाही, मला वाटतं आमचे सन्माननीय नेते संजयजी राऊत यांचं कालचं स्टेटमेंट होतं की ओबीसीचं आरक्षण आता केंद्राने बघा. केंद्राचा या सुप्रीम कोर्टाचा निर्णय वाचत नाही, काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये सामाजिक याच्यामध्ये काही माहिती नाही. केंद्र शासनाने ज्या निर्णय, केंद्र शासनाचा काय विषय आला याच्यात? तुम्हाला सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की इम्पेरिकल डाटा तयार करा आणि तो कोर्टासमोर सादर करा. जनगणना करा ना. तामिळनाडूच्या धर्तीवर तामिळनाडून ज्याप्रमाणे जनगणना करून ओबीसींना आरक्षण दिलं, टिकवलं, तुम्ही जनगणना करा. 10-20 एजन्सी नेमा, त्याचा सॅम्पल असतो, एक काही पूर्ण डोर टू डोर करावं लागत नाही, सॅम्पल सर्वे करा आणि तो डाटा तयार करा. पण कोणत्याही गोष्टीमध्ये काहीही करायचं नाही आणि फक्त हे केंद्रानं करावं. एकच रट जे असते ना, ज्यांच्यामध्ये ताकद नाही, हिंमत नाही काही करायची. कारण यांची ताकद आणि हिंमत ही कशात वापरताय तर खालच्यापासून तो वरच्या नेत्यांपर्यंत फक्त आणि फक्त वसुलीमध्ये, बाकी यांना काहीच घेणं नाही. त्यामुळे असंवेदनशील सरकार आहे. म्हणून हा ओबीसीचा एक गंभीर विषय झालेला आहे. ओबीसींचा पदोन्नतीचा विषय सातत्यानं आम्ही मांडतो आहे की SC, ST आणि VJNTला पदोन्नती आहे, पण ओबीसीना पदोन्नतीमध्ये द्यावं. ओबीसीचा पदोन्नतीचा विषयाने बारगडून टाकलेला आहे, कोणी लक्ष द्यायला तयार नाही. कारण त्यांचं सामाजिक जे स्वास्थ्य आहे महाराष्ट्राचं
ते कुठंही त्याला संवेदनशीलतेने पाहत नाही आहे. कारण पदोन्नती आरक्षण SC ST तर बरा OBCचं सोडा, SC ST आणि VJNTचंही पदोन्नतीचा आरक्षणाचा विषय नाही. त्याच्यावर GR काढला, ते आरक्षणही करायला तयार नाही. कोणताही विषय कोणत्याही समाजाचा सोडवण्याची याची मानसिकता नाही आहे. मराठ्यांचा विषय घेतला, तिथे असंवेदनशीलता आहे. जेव्हा हायकोर्टात मराठ्यांचं आरक्षण ठेवलं तेव्हा मी मंत्री होतो आणि सुदैवानं त्या 3-4 महिन्यामध्ये मराठा आरक्षण आणि मराठ्यांचे जे संबंधित विषय होते त्याही उपसमितीमध्ये मी होतो. मला आठवते चंद्रकांत तर रोज काही ना काही फोन करून, अरे ते झालं का, तो GR काढला का, ते शिष्यवृत्तीचं काय झालं, त्या टेक्निकल डिपार्टमेंटचं शिष्यवृत्ती जर आलं, सचिवांना बोलवून घे, तो लवकरात लवकर का, त्या आरक्षणाला कुठपर्यंत बोला, सचिवांसोबत बसा, हे बसा. रोज आमचं ट्युनिंग असायचं की कोणत्याही मराठा आरक्षणाला कुठे धक्का लागता कामा नये. आणि त्याच वेळेस मराठा आरक्षण हायकोर्टात टिकलं. त्यानंतर मी त्याच वेळेस मराठा आरक्षणाच्या त्या समितीमध्ये होतो, आम्ही टिकवलं. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने स्टे मिळू दिला नाही. दुर्दैवानं मराठा आरक्षणाची ऐशी करण्याचं काम या 15 महिन्यामध्ये महाविकास आघाडी सरकारनं केलेलं आहे. आणि आज कोणते झालं की केंद्र शासनानं करावं, प्रोसिजर सगळ्यांना माहिती आहे. हे फक्त राज्यपालांकडे गेले, मुख्यमंत्री महोदयांनी केंद्र शासनाला एक पत्र पाठवलं. पत्र पाठवून थोडी होतं. पहिले तर तुम्हाला मराठा आरक्षण जर द्यायचं आहे आणि जर तुमची मानसिकता आहे तर तुम्हाला आयोग स्थापन करावा लागेल, पुन्हा ती प्रोसेस. आणि गायकवाड समितीचा अहवाल का, तुम्हाला गायकवाड समितीच्या अहवालाला या शासनाने सुप्रीम कोर्टात आमच्याकडे स्टे दिला नाही, पण यावेळेस का भेटला, का वेळेस आरक्षण रद्द केलं. तर गायकवाड समितीचा अहवाल यांनी सादर तर केला सुप्रीम कोर्टात, परंतु ॲनेक्चर जे असते मग सुप्रीम कोर्टाकडे सादर केला होता. सुप्रीम कोर्टाने पाहिलं एकच बाजू आलेली आहे की मराठ्यांना इतके पर्सेंटेजचं आरक्षण द्यावं, पण दुसरी बाजू की ज्या समिती नेमली होती त्या समितीने वेळोवेळी नॉन मराठा लोकांचे निवेदनं घेतले, त्यांच्यावरही हिअरिंग घेतली, त्यांचेही निर्णय दिले, पण तो डाटा यांनी या सुप्रीम कोर्टात दाखलच केला नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचं निदर्शनाचं आलं की यांनी फक्त द्यायचं म्हणून एक फेवरेबल डाटा दिला, पण यांनी दुसरा जो डाटा होता ज्याचं क्लिअरन्स हिअरिंग घेऊन त्या आयोगानं केलं होतं तो डाटा काही सुप्रीम कोर्टात प्रकाशित दिला नाही आणि त्यामुळे मराठ्यांचे आरक्षण रद्द झाले. आणि म्हणून अतिशय असंवेदनशील आणि अतिशय गंभीर नसलेलं सरकार आहे. 15 महिन्यामध्ये SC असो, ST असो, OBC असो, VJNT असो, मराठा असो, सगळ्यांच्या आरक्षणाचा बट्ट्याबोड्या महाराष्ट्र शासनानं करून ठेवलेला आहे. आणि म्हणून दुर्दैव आहे की जी सामाजिक एकता, सामाजिक समरसता महाराष्ट्रात होती ती या 15 महिन्यामध्ये त्याची ऐशी करण्याचं काम या महाराष्ट्रातल्या महावसुली सरकारनं केलेलं आहे. मग यांच्याकडे वेळ कशासाठी आहे? चंद्रपूरमधली दारूबंदी उठवणे याच्यासाठी यांच्याकडे वेळ आहे. हे यांच्यासाठी संवेदनशीलतेचा विषय आहे, प्राधान्याचा विषय काय, तर चंद्रपूरमधली दारूबंदी उठवणे हे असे विषय यांचा जो प्राधान्याचे आहे. आणि आज मी दाव्यानं सांगतो की प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये प्रत्येक मंत्र्याचा आणि प्रत्येक डिपार्टमेंट हा वेगळ्याच धंद्यांमध्ये लागलेला आहे. म्हणून हे समाजाचे प्रश्न सगळ्यांनी महाराष्ट्रातले बट्ट्याबोळ करून ठेवलेला आहे. आणि आज महाराष्ट्रातला प्रत्येक समाज हा अतिशय असंतोष प्रत्येक समाजामध्ये आहे. आणि म्हणून एक OBCचा मंत्री म्हणून आणि महाराष्ट्रातला OBCचा महाराष्ट्र BJPचा प्रभारी म्हणून OBCच्या विषयावर मी एकच इशारा देतो की यांनी आताही तातडीनं पावलं उचलावे. संघर्षासाठी आम्ही तयार आहे आणि आम्ही आता संघर्ष चालू करतो आहे. आम्ही जेव्हा त्यांना मदत लागेल ती आम्ही रात्रंदिवस द्यायला तयार. पण तू जर हे नाकर्तेपणा वेळ काढूपणा करत असेल तर संघर्षाची भारतीय जनता पार्टीचे OBC मोर्चाचा प्रभारी म्हणून आमचे महाराष्ट्रभर आता 2-3 दिवसात आम्ही रणनीती करतो आहे. आणि OBC समाज हे कदापि सहन करणार नाही. ज्याप्रमाणे मराठा समाजाचं यांनी बट्टाबोळ केला, OBC समाजाचा केला, SC STचं पदोन्नती, VJNTचं पद सगळे आरक्षण यांनी केले. आणि शेवटी आरोप काय करतात की BJP आरक्षण विरोधी आहे. अरे सगळे आरक्षण तर तुम्ही संपुष्टात करून राहिले, पण BJPवर काय आरोप करताय? BJPने एकही आरक्षण निरस्त होऊ दिलं नाही, झगडत राहिलो आम्ही. फक्त फरक मी सुरुवातीलाच पत्रकार परिषद सांगितला की आम्ही रात्रंदिवस त्या प्रत्येक सेन्सिटिव्ह संवेदनशील विषयाला संवेदनशीलतेनं आम्ही पाहायचो. आणि मुख्यमंत्री 24 तास उपलब्ध असायचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मुख्यमंत्री 24 तास ह्या सामाजिक प्रश्नामध्ये तर रात्री 2-2 वाजता मला बोलवून घ्यायचे छोट्या समाजाच्या विषयासाठी. यांच्याजवळ वेळच नाही. मुख्यमंत्री तर त्याच्या बाहेर निघायला तयार नाहीत. मातोश्रीच्या आणि वर्षा बंगल्याच्या बाहेर निघत नाही.
आणि तेवढा विषय समजून घेण्याचं गांभीर्यसुद्धा मुख्यमंत्र्यामध्ये नाही. आणि ओबीसीचे नेते आमचे सन्माननीय वडेट्टीवार खामगावात मला वाटतं काही सभा घेतली होती, मोठी घोषणा केली की मरा ओबीसीवर अन्याय होता, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत ओबीसीनं धक्का लागू देणार नाही. आणि वरते काय शिस्त आहे, काय शिस्त आहे तुम्हाला माहीत होतं ना ओबीसी मंत्र्यांना. काय केलं मग, काय केलं या 15 महिन्यामध्ये तुम्ही? एक तरी मिटिंग ओबीसीच्या जे रिव्ह्यू पिटिशन दाखल केली ते फेटाळली. रिव्ह्यू पिटिशन फेटाळताना काय सुप्रीम कोर्टाने सांगितलं पुन्हा की तुम्ही इम्पिरियल डाटा तयार करा, जनगणना करा, तुम्ही हे करा. का नाही करत? 15 महिन्यात काहीच केलं नाही. फक्त आणि फक्त ओबीसीचा वापर हा राजकारणासाठी या काँग्रेसच्या नेत्यांनी, मग ते सन्मान्य पटोले असतील, सन्मान्य वडेट्टीवार असतील आणि राष्ट्रवादीचे भुजबळ साहेब यांनी फक्त ओबीसीचा वापर या 15 महिन्यामध्ये मोर्चे काढले, सभा घेतल्या. कशासाठी? जो मूळ प्रश्न आहे, ज्यासाठी झगडायला पाहिजे, ज्यासाठी प्लॅन करायला पाहिजे शासनानं रात्रंदिवस बसून, ते काहीच केलं नाही. रस्त्यावर काय तर मराठा आरक्षणाला किंवा मराठा समाजाला श देण्यासाठी ओबीसीचे मोर्चे, म्हणजे 2 समाजामध्ये भांडणं लावणे, हेच एकमेव उद्योग हा 15 महिन्यामध्ये या महाराष्ट्राच्या शासनाने केलेला. मराठा समाजाला यांनीच उतरवलं या 15 महिन्यामध्ये, फूस लावली. आणि ओबीसी समाजाला फूस आहे. 2 समाज एकमेकांसमोर कसे येतील आणि महाराष्ट्र कसा आणि बाकीचे मग आपले धंदे कसे चालतील, एवढा एकमेव उद्योग या 15 महिन्यामध्ये केलेला आहे. मला वाटते की याच विषयाला अनुषंगिक काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतात, दुसरे विषय नाही घेणार. आता जनगणना कशा पद्धतीने झाली पाहिजे? काहीच नाही, सोपी पद्धत आहे. यांनी तामिळनाडूत अभ्यास कधी आयुष्यात केला नाही. मी या मागच्या विधानसभेत इलेक्शन की तामिळनाडूमध्ये जनगणना कशी झाली, तुम्ही करा ना बाबा. हो, 3 महिन्याचा विषय आहे. आता हे स्टेटमेंट देऊनही 3 महिने झाले, म्हणजे विधानसभेच्या मध्ये त्यांना सांगूनही मला 3 महिने झालेले आहेत, काही हालचाल नाही. आता हालचाल कशासाठी? तर मी आज मोघम बोललेला आहे, पण येणाऱ्या विधानसभेमध्ये चिरफाड होणार असेल. यांनी 15 महिन्यात काय केलं? कोविडची बी होणार आहे. आम्ही कोविडचे संवेदनशीलतेनं आम्ही बघा, भारतीय जनता पार्टीचे कुठं आंदोलनं नाहीत, आम्ही जाहीर कार्यक्रम घेत नाही. इवन आम्ही लग्न आणि मरणसुद्धा टाळतो आहे. त्यांचे तर रोज मोर्चे, रोज आंदोलनं, रोज काही ना काही चालू, कार्यक्रम चालू. कोविडचंही यांना कुठे फक्त बोलायचं असते की कोविडचे नियम पाळा, पण यांचं महाविकासाकडे 3ही पक्ष कोविडचे नियम पाळत नाही. फक्त भारतीय जनता पार्टीच आत्तापर्यंतही कोविडचे नियम पाळून आम्ही सगळे कार्यक्रम बंद केलेले आहेत. परंतु आता कोविड कमी होतं आणि आता आम्हालाही रस्त्यावर उतरल्याशिवाय भाग नाही. त्यामुळे 7 जून नंतर आम्ही रस्त्यावर 100% प्रत्येक विषयावर उतरणार आहोत. काही असतील अजूनही मनात प्रश्न तर विचारू शकतो तुम्ही, नंतर आपण फॉर्मल गप्पा करू शकतो मग चहा घेईपर्यंत. प्रश्न असा आहे की आपल्या भारतीय जनता पार्टीची भूमिका अशी ओबीसीने आरक्षण वाचलं पाहिजे, मराठ्यांनी आरक्षण मिळालं पाहिजे. परंतु नुसतं मराठा ओबीसी जाती न्याय आहे, परंतु जातीय प्रत्येकाला आरक्षण मिळालं पाहिजे. पण कुठंतरी त्यातल्या जातीतील आर्थिकदृष्ट्या ते आरक्षण मिळालं पाहिजे, या अशी तुमची यावर काय भूमिका? हे बघा, कारण विलासरावजी देशमुख जे आहेत, मला आलं लक्षात, विषय एका सेकंदात लक्षात आला तुमचा. यावर माननीय पवार साहेबांनी हीच भूमिका मांडली होती, विलासरावांनी हीच भूमिका मांडली होती. तुम्ही आता लक्षात घ्या महाराष्ट्राचं राजकारण. आता प्रश्न बराच चांगला विचारला. माननीय बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा हीच भूमिका मांडली होती, माननीय पवार साहेबांची हीच भूमिका होती, माननीय विलासरावांची हीच भूमिका, आणि तेच 3 पक्ष आता सत्तेमध्ये आहेत. त्याच्यातून काय समजायचं ते जनता चांगल्या प्रकारे समजते आहे की यांना आरक्षण हा विषय यांना नको. आता आर्थिक विषयावर, तर आर्थिक विषयावर आरक्षण असलं पाहिजे ही या 3ही नेत्यांची भूमिका होती. सर काय माहिती आहे, फार पूर्वी ओबीसी म्हणा, मराठा म्हणा, त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होती. पण आज तुम्ही आम्ही सर्वजण पाहतो की दोन्ही समाजामध्ये आर्थिकदृष्ट्या बराचसा सक्षम वर्ग झालेला, परंतु आजही आरक्षण वगैरे काही असलं तर त्यातील जो सक्षम वर्ग आहे तोच त्याचा फायदा घेत असतो. परंतु ग्रामीण भागामध्ये राहणारा जो अजूनही गरीब आहे, कमकुवत वर्ग आहे,
तर त्यांना ते आरक्षणाचा फायदा भेटत नाही. तर त्याच्यासाठी आर्थिकदृष्ट्या त्यांना ते आरक्षण मिळावं, त्याच्या समाजाला मिळावं, परंतु त्यातल्या त्यात ते आर्थिकदृष्ट्या कमजोर आहे. तर अशी काही भाजपाची भूमिका आहे की बा सर्वांना मिळालं पाहिजे, परंतु त्यातल्या त्यात त्या समाजातल्या आर्थिक दुर्बलाला मिळालं पाहिजे, आणि तीच भूमिका आहे. आणि तीच भाजपची भूमिका आहे. आणि त्याच पद्धतीनं आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी जे निर्णय घेतले ओबीसी बद्दल, त्यामध्ये का आपलं ते 6 लाख 8 लाख नाही सॉरी सर, तो विषय क्रीमी लेअर लावली. कशासाठी लावली क्रीमी लेअर? नॉन क्रीमी लेअर कशासाठी लावली? तर ओबीसींनाच फक्त नॉन क्रीमी लेअर आहे की त्याच्यामध्ये 8 लाखाच्या आत उत्पन्न असल्यालाच आरक्षण आहे पूर्ण देशात आणि महाराष्ट्रात सुद्धा. तुम्ही त्याचं एक वेळेस समजून घ्या की ओबीसींना एक बाइंडिंग केलेलं आहे की ज्याचं उत्पन्न 8 लाखाच्या आतमध्ये अशांनाच फक्त आरक्षण मिळतं. मला, आकाश फुंडकर, विजयराज शिंदे, भायकरजी, प्रकाश पाटील यांना आरक्षण, एक जस्ट लिसन यांना आरक्षण मिळत नाही. मी तेच सांगतोय की ऑलरेडी ओबीसीला क्रिमिनल लावलेलीच आहे की जे गरीब आहेत, जे खऱ्या अर्थानं दुर्बल आहेत त्या समाजामधले त्यांना. आणि मराठ्यांसाठी बी जेव्हा आरक्षण हे झालं, आम्ही जे आरक्षण दिलं ते टिकवलं, त्यातही क्रिमिलेअर जे ओबीसींना होतीच तीच मराठ्यांना लावण्यात आली. म्हणजे मराठा समाजातलाही जो सक्षम वर्ग आहे त्यांना आरक्षण नव्हतं. जे मराठ्यांमधले जे दुर्बल आहेत, जे आता खरोखर गावखेड्यामध्ये राहतात, ज्यांची परिस्थिती गंभीर आहे, 2 एकर 3 एकरचे, त्याच मराठ्यांना क्रिमिलेअरमुळे आरक्षण मिळणार होतं आणि ओबीसींना त्याच प्रकारे मिळत आहे. त्यामुळे त्याचा विषय. आणि तिसरं एक सगळ्यात महत्त्वाचं, मोदीजींनी बाकीच्या समाजाचा विषय केला की बाकीच्याही समाजामध्ये आर्थिक दुर्बलता आहे, ओबीसी, SC ST आणि मराठा सोडून. तर त्यांच्यासाठी EWS आरक्षण हे केंद्र शासनानेच आर्थिक निकषांवर दिलेलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यात फक्त 11% आरक्षण ओबीसी नोकऱ्यांमध्ये, हे कसं काय, म्हणजे काय? तोच विषय आहे आणि तोच सुप्रीम कोर्टात गेले टिकवता आला. त्याच्यावर ओबीसी मागच्या, मला माहिती आहे, शेवटच्या 4 महिन्यामध्ये त्यावर आम्ही, त्यात एक असते की चंद्रपूर झालं, गडचिरोलीमध्ये 9%, 6 की 7%च आहे, पालघरमध्ये कमी आहे, नंदुरबारमध्ये तर नाहीच आहे ओबीसीचं आरक्षण. तर आम्ही मागणी केली, मग त्या प्रकारे ते चालू होतं. तर त्यामध्ये त्याचा निर्णय करण्यासाठी मग ते असते की आदिवासी जी कमिटी आहे, आदिवासी आमदारांची एक कमिटी असते मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली, त्या कमिटीचं रिकमेंडेशन पाहिजे असते की या 5-6 जिल्ह्यामध्ये आदिवासी जरी ओबीसी समाज आहे पण त्याला आरक्षण देतं, आदिवासींच्या याच्यामध्ये ते ओबीसीचं आरक्षण त्या संख्येने मिळत नाही आहे. तर त्यांना आदिवासी कमिटीचं रिकमेंडेशन पाहिजे की बाबा, आता मला माहिती आहे की गडचिरोलीमध्ये जिल्ह्यामध्ये, आता मी अभ्यास केला, मी दौरे केले होते गडचिरोली जिल्ह्यामध्ये 40% ओबीसी समाज आहे. आदिवासी समाज 50% आहे, 40% ओबीसी, 10% बाकीचे गडचिरोली जिल्ह्याची. पालघरमध्ये आज 60% अदर समाज, 60 ते 70%, 30% ओबीसी आपलं आदिवासी आहे. तर याचा आम्ही आदिवासी कमिटीकडे, ओबीसी कमिटीने आम्ही त्यांच्याकडे प्रपोजल दिलं की बाबा याच्यावर निर्णय करावा आणि ओबीसीचं आरक्षण वाढवावं. तर आदिवासी कमिटीनं मागच्या कार्यकाळामध्ये, हा शेवटच्या याच्यामधले हे सगळे विषय आहेत, त्यांनी निर्णय दिला. ओबीसी कमिटीनं त्याला, आपलं आदिवासी कमिटी रिकमेंडेशन दिलं. पुढे काय, या 15 महिन्यात काय, हाच आमच्या समोरचा विषय आहे की आदिवासी कमिटीनं मान्यता केलं की ठीक आहे, गडचिरोली, चंद्रपूरमध्ये ओबीसी समाज 40% आहे, 50% आहे, तर त्या प्रपोर्शनमध्ये यांनाही ओबीसीचं आरक्षण वाढवून दिलं पाहिजे. हे आदिवासी महाराष्ट्राच्या कमिटीनं मान्य केलेलं आहे. आणि ते डेट जर मला थोडी डिफर असेल तर ऑगस्टमधली डेट आहे, 2019. तो निर्णय झालेला असताना मी तेच सांगतो, 15 महिन्यात केलं काय यांनी, तोही निर्णय पेंडिंग आहे. 15 महिन्यात त्यालाही हात लावला नाही. हे घटना दुरुस्ती करून आपण आरक्षण मिळवता येते का केंद्रात?
घटना दुरुस्ती हे बघा 102 घटना दुरुस्तीची तरी राज्यामध्ये किंवा घटना दुरुस्तीचे अधिकार आपल्याकडे नाहीत आणि केंद्रातही ही घटना दुरुस्ती होऊ शकत नाही. कारण हे बघा की आता केंद्राकडे काय राहिलं, आता हे प्रत्येक विषय केंद्रावर टाकतात. आता ओबीसी मतलब एकूण मराठ्याचा तो थोडंफार समजू शकतो की आपण केंद्राला काहीतरी थोडंफार इंटरव्ह्यू करावं लागेल. ओबीसीचा विषयच नाही ना केंद्राचा काही. आता कालचं स्टेटमेंट आहे संजय राऊतांचं की ओबीसीचा जे आहे ते केंद्र शासनाने याच्यावर निर्णय घ्यावा. ओबीसीचा काय विषय हा तुमचा यांचं एक हे झालेली आहे केंद्र शासनात. बघा आता मराठ्यांचाही विषय असा आहे की पहिले तर तुम्हाला समजून घ्यावं लागेल की सुप्रीम कोर्टाने केल्यानंतर पहिले तुम्हाला आता पुन्हा राज्य मागासवर्गीय आयोगाकडे मराठा आरक्षणाची केस द्यावं लागेल. पहिले तर आयोगच गठीत करावं लागेल. जसं गायकवाड आयोग आपण गठीत करता तसं दुसरा आयोग गठीत करावं लागेल. गायकवाड आयोगामध्ये काय प्रॉब्लेम राहिले किंवा प्रॉब्लेम तर राहिलेच नव्हते, पण यांनी ॲनेक्चर 2 जे आहे ते जोडलंच नाही सुप्रीम कोर्टात, की ज्यामध्ये विरोधी ज्या भूमिका बाकीच्या समाजाने किंवा बाकीच्या लोकांनी ज्या भूमिका विरोधी घेतल्या होत्या मराठा समाजाच्या, त्यांचे जवळपास 5,000 अर्ज होते महाराष्ट्रामध्ये. हजारो अर्ज होते. त्याच्यावर अर्ज टू अर्ज त्या गायकवाड आयोगानं हिअरिंग घेतलं होतं की तुमचं म्हणणं असं आहे पण हे असं नाही असं आहे, अशी हिअरिंग घेतली होती. ते ॲनेक्चर यांनी सुप्रीम कोर्टात जोडलंच नाही. सुप्रीम कोर्टाला असं वाटलं की सुप्रीम कोर्टाने नाही घेतलं, हे तर एकतर्फीच तुम्ही फक्त मराठा आरक्षण द्यायला पाहिजे भूमिका मांडलेली आहे, विरोधात कोणी नव्हतंच का, हा प्रश्न सुप्रीम कोर्टाने करून ते फेटाळलेला. यांनी ते डाटा जो आहे तो दिलाच नाही. म्हणून आता सरळ आहे की तुम्हाला ठीक आहे केंद्र शासनाची भूमिका केव्हा येणार आहे. आज तुम्हाला सर्वप्रथम मागासवर्गीय आयोग नेमावा लागेल मराठा आरक्षणासाठी, जसं ओबीसीसाठी पण नेमायचा आहे तसं त्याच्यासाठी नेमावं लागेल. त्यांना 10-12 एजन्सी पुन्हा करून एक डाटा तयार करावा लागेल, सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेऊ. त्यानंतर तो आयोग तो तुम्हाला राज्यपालाच्या मार्फत राष्ट्रपतीकडे पाठवावा लागेल. राष्ट्रपती तो डाटा मागासवर्गीय सेंट्रलचा जो आहे त्यांच्याकडे पाठवेल. ही प्रोसेस आपण ते प्रोसेस चालू करणं तर तुमचं काम आहे महाराष्ट्र शासनाचं. त्याच्यात केंद्राचा काय संबंध राहिला. आज तुम्ही चालू करून नाही राहिले ना. तुम्ही 15 महिन्यात का नाही चालू केलं. तुम्हाला तेव्हा स्टे आला तेव्हाच तुम्ही चालू करायला पाहिजे होतं. आताही निर्णय किती दिवस झाले मराठा आरक्षणाचे, का नाही अजून आयोग तुम्ही फक्त हे जातात राज्यपालाकडे एक लेटर देतात की हे केंद्रानं आता याच्यावर निर्णय घ्यावा. केंद्र कसा निर्णय घेईल. तुम्ही तर काही देणार की नाही. काही एका लेटरवर निर्णय होत असते का. विश्वासघात करणार हे तिन्ही पक्ष. तर जनतेचा विश्वास आम्ही संपादन करून 2024ला आम्ही सरकार घालू. आता ओबीसीची जनगणना ही जातीय आहे. जातीने ओबीसी म्हणजे ओबीसी हा एक प्रवर्ग नाही ना, तीच होणार ना, तीच करावी लागणार. तोच बेस आहे शेवटी. तोच बेस आहे. आणि हे काही नवीन नाही करत आहे. तामिळनाडून केलेलं आहे. पण आता हे आम्ही बोंबलू थकलो त्याच्यासमोर. 15 महिन्यांनी केलीच नाही तर 3 महिन्याचा विषय आहे. मराठा आरक्षण तुम्हाला मराठीसाठी बी करावंच लागणार आहे. आयोग स्थापन करावंच लागणार आहे. तुम्हाला त्याचंही पूर्ण आयोग गठीत करून सगळ्या हे प्रोसेस करावंच लागणार आहे. सायमल्टेनियसली ओबीसी करा, दोघांची करा ना. दोघांची सामूहिक. पण हे येऊन जाऊन येतात केंद्र जनगणना करत नाही. केंद्राने जनगणना तुम्हाला काय झालं जनगणना करायला. आम्ही तर भारतीय जनता पार्टीची भूमिका मी स्पष्ट भारतीय जनता पार्टीची भूमिका विधानसभेत मांडलेली आहे. 3 महिन्यापूर्वी मांडली आणि त्याच्या पहिले 5 महिन्यापूर्वी पण मांडलेली आहे सभागृहात की तुम्ही जनगणना महाराष्ट्रात करा. भारतीय जनता पार्टीचा जनगणनेला पूर्ण सपोर्ट आहे. आम्ही तर सपोर्टच केलेलं. तुम्ही करा. ते काम कोण करणार. आम्ही थोडी करणार जनगणना. ते तर शासनाला करावं लागणार आहे. पण भारतीय जनता पार्टीची भूमिका आम्ही सपोर्ट केलेला आहे की जनगणना महाराष्ट्रात करा म्हणून. जातीनिहाय जनगणना. जातीनिहाय म्हणतो आम्ही, ओबीसीच नाही. जातीनिहाय करा. एक वेळेस सगळंच जे आहे ते समोर येईल. पण ही का भीता तुम्ही मग. एक तर तुम्ही आरक्षण संपुष्टातही आणताय आणि दुसरीकडे जनगणना करण्यासाठी भीताय. याचा अर्थ जो आहे तो 3 नेत्यांच्या बोलण्यामध्ये स्पष्ट लपलेला आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची भूमिका जी आर्थिक आरक्षण द्यावं, सगळं संपूर्ण आर्थिक आरक्षण द्यावं. दुसरी पवारसाहेबांची भूमिका की आर्थिक निकषावर आरक्षण असायला पाहिजे. आणि तिसरी काँग्रेसची विलासराव देशमुखांची भूमिका की आर्थिक निकषावर आरक्षण. त्याचप्रमाणे शासन आता चालते सरळ. आणि भाजपवर सांगते की भाजप आरक्षणाच्या विरोधी आहे. हे तुमचे 3 पक्षाचे 3 सर्वोच्च नेत्याचे स्टेटमेंट आहे. आणि त्याच पद्धतीची आता घडामोड सगळी महाराष्ट्रात चालू आहे.
तो चहा येते की झाला की नाही येते की नाही? ते चहा फिजिबल नसते चहा माझ्यासाठी. तर मग चहा कधी दिसत आहे, मी घेत नाही कधी. त्यामुळे